देवकर रोहन, सो हॅलो गाईज, आज 28 ऑगस्ट आज आमचं कॉन्व्होकेशन आहे आणि मी कालच तसं आलो होतो कारण काल रिहर्सल पण होती आणि आत्ता जय घ्यायला येतो आहे आणि थोडासा पाऊस पण चालू झालेला आहे. आता बघूयात आपण जयची वाट बघूयात. मग जय कसा आहेस? अरे भाई तर भिजलो मी. काढ 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 काढ. तुझा ठीक आहे ना? मस्त मस्त, बरोबर बरोबर. बऱ्याच कितीतरी महिन्यानंतर आमचे जय बाबू. जय कसं वाटतं भेटून? अरे मस्त एकदम. आणि मी तिकडे गेलो पुढे, तुझं लोकेशन तिकडे दाखवत होतं. मग त्या चौकापाशी जाऊन थांबलो. मला वाटलं तिथून तू थांबलायस तिथे जवळ. आता आपल्याला इकडे जायचं का इकडे जायचं? इकडे जायचंय. मी इकडेच राहत होतो मी. चला चला चला. हा आमचा जय रेडी झालेला आहे आणि आता आम्ही दोघं पण कॉलेजला चाललेलो आहे. गाईज खूप गेल्या वर्षी पण जे कॉन्व्होकेशन आहे ते झालं नव्हतं आणि आत्ता यावर्षी कॉन्व्होकेशनच आहे. त्यामुळे आम्ही 2 दिवस सुट्टी टाकून पुण्यामध्ये आलेलो आहोत. आता त्या कॉलेजला चाललेलो आहे आम्ही. चिन्मय पांडे कसा आहेस? बस भाई मजेत. झालं कॉन्व्होकेशनची तयारी? करायचंय. तुम्ही कुठं चालला आता? सॉल्व कर. जेवण. अरे अरे ड्रेस का नाही घातला रे? झोमॅटो गेलाय व्लॉग मध्ये. जुनी भेट जुनी भेट ग्रेट भेट. पासआउट झालाय ना का सुधार आता तरी. मस्त मस्त मस्त. लास्ट लॉक. सरदारी गर्दी सांग कशासाठी? गर्दी सांग कशासाठी आहे? स्टोल भेटणार आहे आपल्याला. स्टोल भेटणार आहे. हा अण्णा काय झालं? स्टोरी सांग. काय नाही, फालतूपणा चालू आहे. आता देणार होते मला. देणार होते, पुढे काय झालं? ब्लॉग मध्ये काय होतं रोहन? काय नाही तुझ्याकडे बरेच मोठं खाल्लं वाटतं. काय यश बेळगावकर फायनली यशला दुपट्टा भेटलेला आहे. अरे यश आम्हाला नाही भेटला पण. अरे काय झालं? गर्दी खूप आहे. मला वाटलं मिठाचं काय केलं काय. आलो मी. तुमचं कुठं बसायची सिटिंग आहे? वरती. बर टीडी कुठं आहे काय माहित. University Pune. Members of Board of Governors will be members of Academic Council. तर आज आम्ही येथे सगळे जमलेलो. तर खूप छान वाटते कारण गेल्या वर्षी कॉन्व्होकेशन काही झालं नव्हतं आणि ह्या वर्षी मुलांनी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे कॉन्व्होकेशन त्यांनी परत ठेवलेलं आहे. कॉन्व्होकेशन म्हणजे हे की आपण 4 वर्षानंतर आपल्याला आज या ठिकाणी डिग्री मिळते आणि सगळे मुलं याच दिवसासाठी येतात आणि ह्याच्या मागे अजून एक कारण असतं की डिग्री तर मिळते तर त्याच्यासोबत खूप मुलं असे वेगवेगळ्या स्टेटमध्ये गेले असतात, काही जण आउट ऑफ कंट्री गेलेले असतात. तर ते आज या ठिकाणी सगळे एकत्र येतात आणि त्यानिमित्ताने त्यांची भेट पण होते. तर तसेच आज ना सगळे हे फ्रेंड्स आलेले आहेत. तन्वी काय सांगशील? काय नाही
मस्त अभ्यास करा, छान छान मोठे अण्णा 200 हे विशेष म्हणजे 3 मंथ्स अजून आपल्याला पुढे खूप मोठे आता फक्त 3 मंथ्स नंतर आपण रियुनियन होत आहे जवळ बाकी सगळ्या इंडस्ट्री आणि 3 महिन्यानंतर आपण परत सगळे बॅचमेट्स कॉलेजमेट्स परत आपण सगळे रियुनियन होत आहे जे हे कधी यापुढे शक्य नाही असं मला वाटतं कारण अरे कहना क्या चाहते हो? मँगोस हे जर त्याची रॉयल्टी लागेल 7,500 अल्टिमेट Hello guys, welcome to my channel. This is not Rohan Devkar channel, which is sit right behind there. But this is my channel. He is thief. He stolen my channel. He is right sit there. Hey Rohan, this is not his channel. This is my channel, and this is my friend Nagu. and we are come here not for convocation to just meet our friends and to do bakchod, other things. Because after this there is so little chance to meet again because our friend Indrajit is going coma with her Nice to meet you, brother. with her girlfriend. Nice to meet you, brother. Your English is too fluent, huh? काय ना बोलूया 2,000 years later. कृष्णा नेठे, तेजल गरुड, देवकर रोहन, देसाई केदार, गाइस मीट हिम दुबई वाला विशाल दुबई वाला आर्यन महेश, तर मग आज असं वाटतंय रोहन देवकर तुला सगळ्यांचे ब्लॉग तू सगळ्यांचे मेमरीज कॅच करतोय पण तुझ्याबद्दल कोणीच काही करत नाही तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं तुला कसं वाटतंय आज अशा या ठिकाणी आपल्या COP मध्ये 2024 आपलं जे कॉन्व्होकेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आम्हाला खरोखरच खूप छान वाटलं कारण आम्हाला एवढी कॉलेजकडून अपेक्षा नव्हती खरं सांगायचं झालं तर त्याचं रिझन असं होतं की लास्ट इयरला कॉन्व्होकेशन झालं नव्हतं परंतु त्यांनी ह्यावेळेस अरेंज केलं आणि खूप छान पद्धतीने असं अरेंज केलं आणि जे आपली डिग्री झाली म्हणजे 4 वर्ष संपल्यानंतर सगळे मुलं वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते ते आज सगळे एकत्र आले आणि तुम्ही बघू शकता आता सगळीकडे सगळेजण एन्जॉय करतात 3 अंत में बस इतना ही कहना चाहूँगा कि अभी न जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं